डीके शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार। 3 जून रोजी डीके शिवकुमार यांचा शपथविधी होण्याची शक्यता। शिवकुमार यांची विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड झाली आहे। देशामध्ये सोन्याच्या आयात शुल्कामध्ये दुपटीहून अधिकची वाढ केल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी सुमारे 70% घटली। पंतप्रधान मोदींनी देशाला काटकसरीचं आवाहन केल्यानंतर सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ। राजस्थानमध्ये धुळीचं भीषण वादळ। धुळीच्या वादळासोबतच विजांच्या कडकडाटासह गारपीट। 1 जूनपर्यंत राजस्थानात वादळाची स्थिती राहू शकते असा हवामान विभागाचा अंदाज। यूपी बिहारमध्ये पाऊस आणि वादळामुळे 48 जणांचा मृत्यू। 20 जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत। यूपीमध्ये ताशी 100 किलोमीटर वादळाचा कहर। निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना। 18 विमानांचं वेळापत्रक बदललं। नवी दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी। उकाड्यापासून हैराण दिल्लीकरांना पावसामुळे काहीसा दिलासा। दुपारी पडलेल्या पावसामुळे दिल्लीकर सुखावले। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर मनीषा हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी। भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडून विक्रोळीतील पार्कसाईट, सागरनगर, कैलास कॉम्प्लेक्सची पाहणी। विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात जनता बेकरीवरती तरुणीवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर मुंबई पालिकेचा बुलडोझर चालणार। शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांना धमकी आल्यानंतर पैलवान मैदानात। दीपाली सय्यद यांचे भाऊ म्हणून त्यांचे रक्षण आम्ही करू। सोलापूरच्या कुस्ती आखाड्यातनं पैलवानांचा इशारा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील 16 वावऱ्या भाविकांसाठी लवकरच खुल्या होणार। अनेक संतांच्या स्मृती आणि भक्तीची गाथा या वावऱ्यांशी जोडलेली आहेत। वारकरी परंपरेत 16 वावऱ्यांचं दर्शन विशेष पुण्यकारक मानलं जातं। नाशिक सिंहाचा कुंभमेळा 2027 साठी आपत्ती व्यवस्थापनाचा नवी दिल्लीमध्ये आढावा। कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन नियोजन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा। डॉक्टर कृष्णा एस वत्सा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्तानं सौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 1200 कोटींच्या शिल्पसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन होणार। रात्री 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरती ड्रोन शो होणार। तुळजाभवानी मंदिरात 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद। राजकीय दबाव आणल्यास गुन्हा दाखल होणार। सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी निर्णय। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा 3442 कोटींचा अर्थसंकल्प सादर। स्मार्ट सिटीसाठी 89 कोटींची तरतूद। सध्या आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक लागला असला तरी 22 जून नंतर विकास कामांना वेग येणार। रत्नागिरी एमआयडीसीमधील 26 बेकायदेशीर बांधकामांवरती कारवाई। 26 बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त। अतिक्रमण केलेल्या बांधकामांना एमआयडीसीनं नोटिसा दिल्या होत्या। रत्नागिरी जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीत सूचना देण्यासाठी 405 ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित। एका सूचनेवरती जिल्हा प्रशासन होणार सतर्क। खेड, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात प्रणाली तैनात। धुळे जिल्ह्यातील 313 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर। 8 जून ते 10 जुलै दरम्यान ही प्रक्रिया राबवली जाणार। एकूण आरक्षण 50% मर्यादेत ठेवलं जाणार। या सोडतीनंतर जिल्ह्यामध्ये लवकरच निवडणुकांचं बिगुल वाजणार। अष्टविनायकापैकी एक खालापूर तालुक्यात असलेल्या महड या वरदविनायकाच्या मंदिराचा पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धार होणार। जीर्णोद्धारासाठी मंदिर केवळ 3 महिनेच बंद राहील। यासाठी लेखी हमीपत्र देण्याची मागणी। राज्यातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेश योजनेत बदल। मोफत गणवेशाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। गणवेशासाठी पॉलिस्टर सोबतच कॉटन किंवा विस्कोस मिश्रित दर्जाचं कापड वापरणं बंधनकारक।